आजच्या भागवतकथेचं अनंत संपन्न होते. दया तूच दे. गुरु माऊलिया भेटी सानी. प्रभु धन्य झालो, प्रभु धन्य झालो. श्री गुरु भेटी मुळे निवालो. दयाल मन माझे श्री गुरुपदा. वेडे दाखविले आनंद कंदा. तो कारण फिटे मजकदा. देवा परमानंदा तूच केली. देवा परमानंदा तूच केली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. हॅलो दरवर्षी गोपाल आश्रम बुलढाण्याचे बाल संस्कार शिबिर होत असते. याबरोबरही काही मुलं या बाल संस्कार बाबांनी आपल्या सुरस या 2 मुलांना आपण सन्मानपत्र द्यायचं आहे. मी नाव घेतो जयेश प्रसाद इंगळे या मुलाला, आणि तिला आहे चिरंजीव नैतिक अनिल राऊत. ही दोन्ही मुलं रुची आहेत. या दोन्ही मुलांना आपण बाबांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र देऊन या मुलांना पुनश्च एकदा बाबांच्या शुभ हस्त्याने वैरागीबाबांच्या शुभ हस्त्या दोन्ही मुलांना प्रमाणपत्र देऊन यांचा सन्मान केला जात आहे. या मुलांना बुलढाणा आश्रम येथे पोहोचून देण्याची सेवा विनय गोंदवले यांनी केली होती. तर त्यांना आणण्याची सेवा प्रशांत भाऊ किंगळे त्यांचा हा मुलगा आहे. दोघांचंही त्याचे आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजराचा कौतुक करूया. प्राण प्रयाण समय कफवात पिते कंठावरोधन विदो स्मरणं तस्मै. तुम नित्य स्वयं प्रकाश तुते बोलावया देवा कैचा शक्तीचा डोळेला लागला प्रमाणांचा बंबाळ दिवा न देखे वेदांचा मांदी मेळा. आगमा नाही गावा जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्रा षड्दर्शना विवशिता न कळे परात्मा.
ओके विमतिलवाल्प विवेक अंशी वर्णिन सर्व विषया कुलकर्म सत्वं श्री गोपाल कृष्ण कृष्ण गोपाल हरे हे दीन दयाल कृष्ण सर्वांनी टाळी वाजवायची आहे आणि या भजनामध्ये या आनंदामध्ये रममाण व्हायचं आहे. आजूबाजूला थांबलेले माझे माता भगिनी साधू संत महात्मे असेल त्यांना पण विनंती आहे या ज्ञान
असलेला भगवान परमात्मा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या कृपेने आपण श्रीकृष्ण कथा दशमस्कंदावर चिंतन या ठिकाणी करतो. आज सकाळच्या सत्रामध्ये माझे गुरुवर्य परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय साहित्याचार्य बाभुळगावकर बाबा शास्त्री यांचं निरूपण आपण ऐकलेलं आहे. भगवान श्रीकृष्णचंद्र महाराजांचं बाबांनी गुणवर्णन केलेलं आहे. आणि म्हणून असा जो अवर्णनीय असलेला भगवान परमात्मा, ज्याचं वंदन, ज्याचं चर्चन, ज्याचं आपण पूजन कशानेही करू शकत नाही. ज्ञानोबंदी ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये खूप सुंदर वर्णन करताना म्हटलं, चंदनाते कायसे चर्चावे, अमृताते कायसे नरंदावे. जो चंदन आहे, आधीच सुगंधमय आहे, त्याला आणखी कुठला सेंट लावणार तुम्ही? जो स्वयं अमृताचा धनी आहे, अमृताचा मालक आहे, त्याला आणखी तुम्ही कुठला उपहार दाखवणार? आणि म्हणून जो अवर्णनीय आणि शब्दातीत असलेला भगवान परमात्मा, त्याचं वर्णन आपण कसं करणार आहोत? त्याला आपण कामधेनू म्हणू शकणार नाही, त्याला आपण चिंतामणी म्हणू शकणार नाही, कारण तो खूप अलीकडचा आहे. आणि म्हणून आमच्या सर्वज्ञांनी श्री चांगदेव रावळांनी, आमच्या गोसावी यांनी म्हणावं, हे चिंतामणी कामधेनू आणखी. आणि मग भगवान परमात्मा परमेश्वराचं वर्णन आपल्याला करणंच अवघड आहे. आणि म्हणून शुकांच्या मुखातून निघालेले जे शास्त्र आहे, श्रीकृष्णचंद्र महाराजांनी सांगितलेले जे शास्त्र आहे, ज्या लीळांचं चिंतन आहे, कारण त्या लीळांचं चिंतन केल्यानंतर आमचं जीवन पावन होणार आहे. लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावे धरा. आणि मग असा जो भगवान परमात्मा आहे, या परमात्म्याचं चिंतन आपण गेल्या 3 दिवसापासून करतो. आजचं 4थं पुष्प आहे. कालच्या कथेमध्ये आपण बघितलं, काल कंस मर्दन झालेला आहे, कंसाचा उद्धार भगवंतांनी केलेला आहे. भगवान कृष्ण परमात्मा सगळं करूनही तो बाजूला नाही. कंसाला मारलं आणि मारल्यानंतर भगवान परमात्मा देवकीकडे आणि वसुदेवाकडे जात आहे. कसा क्षण असेल तो? ज्या बाळाला आडवं सुद्धा घेता आलं नाही देवकीला, ज्या बाळाला ती क्षणभर दूध पाजू शकली नाही, अशा बाळाला तिने वसुदेवाच्या हाती देऊन नंद बाबाच्या घरी पाठवलं होतं. तो मुलगा आज भेटीला आलेला आहे. आई बाबा कुठे आहे? बंदी शाळेमध्ये. श्रीकृष्ण भगवान आईला बघून आणि मातेला आणि वसुदेवाला बघून प्रणाम करताय. काय वाटलं असेल, काय वाटलं असेल त्या वसुदेवाला? देवकी देवकी, मी स्वप्नात आहे की जागृत आहे, कळायला मार्ग नाही. नाथ हाच का तो आपला बाळ? तोपर्यंत कृष्ण परमात्मा खाली झुकले होते. वसुदेवाने बाळाला उठवलं आहे. पिताजी, तुमच्या हातामधल्या बेड्या काढू द्या मला, आता माझ्या आईच्या हातातल्या बेड्या काढू द्या. वसुदेवाने सांगितलं, नाही बाळा, आमच्या हातातल्या बेड्या काढायचा तुझा अधिकार नाहीये. तो अधिकार राजाला असतो.
राजाचा तो अधिकार आहे. तुझे आजोबा उग्रसेन पलीकडच्या रूम मध्ये आहेत बघ, त्यांना सुद्धा बेड्या घेतलेल्या आहेत. त्यांच्या बेड्या काढाव्या. कृष्ण परमात्मा जात आहे. आजोबांना बघितलं तात उग्रसेनाला प्रणाम केला आणि सांगितलं, आजोबा तुमच्या हातातल्या बेड्या काढायची परवानगी मला आहे का? असं म्हटल्याबरोबर उग्रसेनाला गहीवरून आलेला आहे. उग्रसेनाच्या हातातल्या बेड्या काढल्या. पिताजी, आजोबा मी माझ्या आई वडिलांच्या बेड्या काढू नाही बाळा, तुला मी आदेश नाही देऊ शकणार, मीच स्वतः काढतो. बंधनातून मुक्त करणारे माझे स्वामी भगवान कृष्ण परमात्मा बंधनातून मुक्त करणारा आहे. आमचे भगवान श्री चक्रधर स्वामी बंधनातून मुक्त करणारे माझे देव आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहे. आणि म्हणून नांदेडला गाई चारताना आमचे स्वामी म्हणतात, सोडेन बांधणार नाही. कसं मानशील तू बंध मुक्त करणारा आहेस. उग्रसेनाला राजा बनवलं आणि कृष्ण परमात्मा पुन्हा गोकुळामध्ये येत आहेत. कृष्ण कुठेही बघा तो शून्य आहे. आम्हाला शून्य होता आलं पाहिजे. आमच्या देवानं आमच्या सर्वज्ञांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही शून्य बना, तुम्ही शून्य होण्यासाठी प्रयत्न करा. विकल्प शून्य बना. कृष्ण शून्य आहे. मथुरेच्या कंसाला मारल्यानंतर राजा बनण्याचा अधिकार कोणाचा आहे? कृष्णाचाच तर आहे ना तो अधिकार. पांडवांना राज्य मिळवून दिलं आणि राज्यावर जर भगवंत म्हणाला असं की मला बसू द्या, कोणत्या पांडवांनी विरोध केला असता बरं? तिथंही स्वामी कृष्ण महाराज धर्मराजाला राज्यावर बसले. कुठेही त्यांनी श्रेय आपल्याकडे घेतलं नाही, सर्व तर त्यांनीच केलं. पण हा कलाकारच काही वेगळा आहे, त्याचा खेळच काही वेगळा आहे, त्याचे रंग काही वेगळे आहेत. तो खेळतो पण त्याचा जो खेळ आहे ना, तो खेळच असा वेगळा आहे. तुझे सर्व रंगी, तुझे सगळे जेवढे रंग आहेत ना, ते रंगच कसे वेगळे वाटतात मला. किती रंगाने त्याला बघू. रूप उदारा कळले सांग कुणाला.
झाल्यानंतर कंसाच्या ज्या 2 पत्न्या होत्या त्यांचं नाव आहे अस्ती आणि प्राप्ती. 2 बायका त्या कंसाला, या दोन्ही बायका विधवा झाल्या आणि त्या माहेरी गेल्या. यांचं माहेर कुठं आहे? यांचं माहेर आहे जरासंध राजाची नगरी. हा जरासंध जो होता, या जरासंधाच्या या दोन्ही मुली आहेत, अस्ती आणि प्राप्ती, दोन्ही मुली आहेत. लक्ष आहे ना तुमचं सगळ्यांचं? या अस्ती आणि प्राप्ती या 2 मुली आहेत. या दोन्ही मुली विधवा झाल्यामुळे जरासंध रागवलेला की माझ्या मुलींचा मालक जावयाला ज्याने मारून टाकलं त्याचं मी काही व्यवस्थित ठेवणार नाही, मी त्याच्या पिच्छा करणार, त्याला मारणार. हा जरासंध हा बृहद्रथ राजाचा मुलगा आहे. चंड कौशिक नावाचा एक ऋषी होता. या ऋषींच्याकडे बृहद्रथ राजा गेलेला आहे. तो निपुत्रिक होता आणि निपुत्रिक असल्यामुळे पुत्रवर मागण्यासाठी तो चंड कौशिक नावाच्या ऋषींच्याकडे गेल्यानंतर त्या चंड कौशिक ऋषींनी या बृहद्रथ राजाला पुत्र प्राप्तीसाठी एक फळ दिलं होतं, आंबा. एक फळ दिलं होतं आणि सांगितलं होतं की तुझ्या पत्नीला खाऊ घाल. आणि पत्नीला खाऊ घातल्यानंतर हा एकच आंबा आहे, हा एक आंबा पूर्ण तुझ्या पत्नीला एकटीलाच खाऊ घाल आणि सगळं खाऊ घालायचा, तो चिरायचा नाही. ऋषी गेला, आपला बृहद्रथ राजा घरी गेला आणि घरी गेल्यानंतर बरंच 5-6 महिन्यानंतर गेला होता घरी. बायको आरती ओवाळायला वगैरे म्हणे आले तपश्चर्या करून, वर मागून आले, आपल्याला पुत्र मागून आले. म्हणले हो आलो, मागून आलो, वर मिळालेला आहे. म्हणले काय दिले आपल्याला वर? म्हणजे पुत्र प्राप्ती होईल, पण कसा? पिशवीतून आंबा काढला आणि आंबा दिला. म्हणले बघा आपल्याकडे आंब्याचा काही तोटा गेला म्हणे. 6 महिन्यानंतर आले तर आंबा घेऊन आले. आंब्याचा तोटा आहे आपल्याकडे? अगं असं नाही ते, हा आंबा तू खाल्ल्यानंतर तुला बाळ होणार. घेतला, रागामध्ये ठेवून दिला. पण थोड्या वेळाने असा विचार केला की कदाचित तो ऋषींनी दिलेला आंबा आहे, होईल आपल्याला पुत्र, काही वेगळा असेल. आणि म्हणून तिने तो आंबा चिरला, मध्यभागी चिरला, अर्धा खाल्ला. आंब्यासारखाच आंबा लागतो म्हणे बाई, खाते थोड्या वेळाने. पुन्हा संध्याकाळी जेवायच्या टायमाला खाल्ला. एकदा 4 वाजता खाल्ला आणि पुन्हा रात्री 8 वाजता खाल्ला. अर्धा आंबा 4 वाजता आणि अर्धा आंबा रात्री 8 वाजता खाल्ला. त्याचा परिणाम असा झाला, पत्नीला दिवस तर गेले, गर्भसंभूती तर झाली, पण जेव्हा प्रसूतीची वेळ आली त्यावेळेस वातावरण बदललं. ज्यावेळेस मुलगा होणार होता, बाळंतपण होणार होतं, त्यावेळेस आभाळामध्ये काळा कुट्ट आभाळ आलेला आहे. विजांचा कडकडाट व्हायला लागला, पक्षी ओरडायला लागले, कावळे ओरडायला लागले, रक्तांचा पाऊस पडायला लागला. आणि अशा वेळी त्या बृहद्रथ राजाची कन्या, माफ करा, पत्नी प्रसूत झाली. आणि प्रसूत झाल्यानंतर चमत्कार असा झाला की बाळ आलेलं जे जन्माला आलं ते अर्ध्याच अंगाचं जन्माला आलं. 1 डोळा, 1 नाकपुडी, 1 तोंडाचा अर्धा भाग, 1 कान, 1 हात, 1 पाय असं जन्माला आलं. ते रडतही नव्हतं, हसतही नव्हतं, काहीच नव्हतं. अर्धा भाग होता, बाहुलीचा अर्धा भाग कापल्यासारखा. नौकरांनी दाशी देऊन सांगितलं बाळ जन्माला आलं, पण अशुभ आहे, तुम्ही बघू शकणार नाही. अर्धच अंग आलेलं आहे, अर्ध नाही बाळाला. एकच हात आहे, एकच पाय आहे, एकच डोळा आहे, एकच कान आहे. बृहद्रथ राजा म्हणाला अशुभ आहे, उकडल्यावर फेकून द्या. आणि म्हणून ते चिंधीमध्ये गुंडाळलं आणि फेकून दिलं. 2 तासानंतर पुन्हा प्रसूत झाली आणि पुन्हा प्रसूत झाल्यानंतर पहिला उजवा भाग आलेला होता की नाही,
थोड्या वेळाने डावा भाग जन्माला आला. डावा डोळा, डावा कान, डावा हात, डावा पाय, पोटाची डावी बाजू असं पूर्ण जन्माला आला. हे पण अशुभच आहे आणि म्हणून त्याला सुद्धा एका बारीक चिंधीमध्ये गुंडाळलं आणि उकंड्यावर फेकून दिलं. रात्रीची वेळ झाली आणि रात्रीची वेळ झाल्यानंतर ती जरा नावाची राक्षसी नव्हती, हसत आली, किंकाळत आली आणि हसत आलेली आहे. जंगलामध्ये फिरते आहे. फिरत 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 ती गावाच्या आजूबाजूला आली आणि गावाच्या आजूबाजूला उकंड्यावर काही लोकांनी जे काही घाण टाकलेली असेल, मांस टाकलेला असेल, ती मांस ती उकंड्यावरच खायची. आणि असं फिरत असताना तिला तो अर्धा भाग आधी टाकलेला होता ना, तो तिला मिळाला. तिने पाहिला, ती चिंधी काढली, फुकून पाहिली, नाकातोंडामध्ये माती गेली होती, राख गेली होती, सगळी फुकली, सुंदर झाले. अर्धाच भाग होता. त्याला अर्ध्याच भागाला खेळू लागले. खेळता 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 दुसऱ्या बाजूला गेले. उकंड्याच्या दुसऱ्या बाजूला दुसरा भाग होता, डावा भाग. तोही तिने घेतला, त्याला साफसूफ केलं, स्वच्छ केलं. हा उजवा डोळा, हा डावा डोळा, दोन्ही एकत्र आणले. एकत्र आणल्याबरोबर त्याने रडायला सुरुवात केली. तेव्हा जरा नावाच्या राक्षसीनेला खूप आनंद झाला. हा जरासंध याला मरणच नव्हतं, कारण हा जोडलेला आहे. जरासंध, जरा म्हणजे शरीर, संध जोडलेला. हा जरासंध राक्षसिनीच्या सहवासात राहतो आणि प्रचंड ताकद मिळवतो आणि ताकद मिळालेला हा जरासंध उन्मत्त झालेला. या जरासंधाच्या या दोन मुली आहेत, कंसाच्या ज्या पत्न्या होत्या, आस्ती आणि प्राप्ती, या दोन्ही मुली जरासंधाच्या आहेत. कंसाला मारून टाकलं म्हणून जरासंधाने भगवंताशी वैर केलं आणि हा जरासंध 30 अक्षययोनी सैन्य घेऊन गोकुळावर पुन्हा पुन्हा चाल करून येतो. जेव्हा जेव्हा तो चाल करून येईल तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा लपून बसतात, पळून जातात कुठेतरी बाजूला. का बरं? ज्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे असा जो भगवान परमात्मा, या ठिकाणी भगवंत बाजूला निघून जातात. तो रागात आल्यानंतर त्याचं कारण भगवंतांनी विचार केला की याच्या मुली माझ्याकडून विधवा झालेल्या आहेत, कंसाला मारल्या गेलेल्या आहेत. याला जर मारून टाकलं तर मुली अनाथ होऊन जातील. केवढा दृष्टिकोन आहे भगवंतांचा, केवढा उदात्त विचार आहे स्वामींचा, कृष्ण महाराजांचा. कृष्ण महाराज बाजूला निघून जातात, सापडत नाहीत त्याला. आणि म्हणून या जरासंधाने काय केलं, कृष्ण सापडत नाही आणि म्हणून काल यवनाची मदत घेतली आणि काल यवनाच्या सोबत घेऊन त्याने चाल केलेली आहे भगवंतावर. आणि त्याही वेळी भगवंत परमात्मा विचार करतात की याला कसं मारावं. म्हणून भगवंत 17 वेळा स्वामींनी त्याला परत पाठवलेलं आहे, परंतु त्याला मारलेलं नाही. आणि म्हणून त्यावेळी भगवंताचं नाव पडलं रणछोडदास, रणातून पळून जाणारा कृष्ण. वास्तविक भगवंत पळाले नव्हते, भगवंताने त्याला परावृत्त करून निघून गेले स्वामी. कृष्ण महाराज बाजूला, मारलं नाही त्याला. पण काय करायचं, याच्या हाती याच्या फक्त डोक्यामध्ये एकच होतं की कृष्णाला मारायचं आहे. कालयवन मागे लागतो. भगवंत परमात्मा एकदा, दोनदा, तीनदा भगवंत त्याच्या हातून निष्ठून जातात, पळतच राहतात. 17 वेळा पळून गेल्यानंतर 18व्या वेळी भगवंतांनी विचार केला की याला किती वेळा आता वाचवायचंय. काल यवनाची मदत घेतली, बाहेरून सैन्य आणलं. 23 अक्षययोनी सैन्य तो घेऊन आला काल यवन. याचं 30 अक्षययोनी, एवढं सगळं सैन्य घेऊन तो गोकुळावर चाल करायचा. वारंवार त्रास व्हायचा गोकुळ. आणि म्हणून भगवंतांनी आता काल यवनाचा उद्धार झालाच पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी काय केलंय, काल यवनाशी युद्ध करत असताना भगवंत पळायला सुरुवात करतात. इतके पळतात भगवंत, काल यवन भगवंतांच्या मागे लागलेला आहे.
भगवंतांनी बघितलं, कृष्ण परमात्म्याने बघितलं. आता काल यवन मागे लागलेलं आहे. भगवंताची कौशल्य बघा, रण कौशल्य कृष्ण भगवंतांचं. भगवान परमात्मा पळायला लागले आणि इतके पळतात काल यवन मागे लागला. आणि मागे लागल्यानंतर काल यवन म्हटला, कृष्णा थांब, तू कुठे जाणार आहेस? तुला मारल्याशिवाय मी सोडणार नाही. भगवंत मागे पाहतात, त्याला आणखी जवळ येऊ देतात, पुन्हा पळतात. त्याला खूप थकवलं त्याला भगवंत. आणि पळता 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 एका गुहेमध्ये भगवान परमात्मा जाऊन पोहोचलेले आहे. कालयवन बराच मागे होता, कालयवन बराच मागे आहे आणि भगवंत त्या गुहेमध्ये पोहोचलेले आहे. त्या गुहेमध्ये मुचकुंद नावाचा एक राजा झोपलेला आहे. या मुचकुंदाने देवी देवतांच्याकडून वर मागून घेतला होता. कोणता वर होता? देवाला काय मागितलं पाहिजे आपण? परमेश्वर प्रसन्न झाल्यावर काय मागावं? कणाशीच्या ब्राह्मणाला आमचे स्वामी म्हणाले ना, अरे हे तर काही मागा. परमेश्वर प्रसन्न झाल्यावर काय मागितलं पाहिजे? आम्ही तर मंदिरात गेलो की यादीच घेऊन जातो, लिस्ट घेऊन जातो देवाकडे मागण्याची. आमच्या मागण्या कधी संपतच नाही. कणाशीच्या ब्राह्मणाला स्वामी म्हणाले, हेच काही मागा. काय मागितलं त्यांनी? काल का परवाच्या व्याख्यानामध्ये कुठे थोडा त्याचा उल्लेख केला होता. काय मागितलं? दिसुने हाती माझ तक्रवातशी, मला सुनबाईच्या हातानं ताकवात खाण्याची इच्छा आहे. इथे परमेश्वर प्रसन्न होत आहे. या मुचकुंदाने देवतांना प्रसन्न करून घेतलं होतं. देवतांना का प्रसन्न केलं होतं? कारण देवता जेव्हा यज्ञ करायच्या, याग करायच्या, तेव्हा राक्षस लोक येऊन त्या देवतांना त्यांच्या विघ्नामध्ये, त्यांच्या यज्ञामध्ये विघ्न उपस्थित करायच्या यज्ञामध्ये. म्हणून तो मुचकुंद राजा त्या यज्ञाला संरक्षण देत असे. आणि म्हणून देवी देवतांनी त्यांना सांगितलं की तू आम्हाला काहीतरी वर मागून घे. मुचकुंदा म्हणाला, तुम्हाला काय वर मागावं म्हटले? तुमचं संरक्षण मी करतो, तुम्ही काय मला वर देणार? आहे की नाही? देवाला काय मागावं? मागता आलं पाहिजे आम्हाला. आम्ही मागत असतो, पण आम्ही जे मागतो ना ते सगळं संपणारा मागतो. असं काही मागा, देना होतो. देवा द्यायचंच असेल तर आम्हाला काय देणार? देना होतो दीजिए जन्म जन्म का साई देना होतो दीजिए जन्म जन्म का साथ. देना होतो दीजिए जन्म जन्म का साथ. मेरे सर पे रखना बाबा, मेरे सर पे रखना बाबा, अपनी देना होतो
मुचकुंद जो होता ना, मांधात्य देशाचा राजा होता हा मांधात्य. या मुचकुंदाने देवतांच्याकडे वर मागितला, म्हटले तुमचं रक्षण करून तुमच्या कामामध्ये इतका मी व्यस्त होतो की माझी झोपच झाली नाही, मला झोपेचं वरदान द्या म्हटले. कशाचं वरदान? झोपेचं वरदान. काही माणसं अशी झोपतात ना, स्टेशनही निघून जातात तरी जाग येत नाही, रेल्वेत झोपूनच राहतात. ते पुढच्या स्टेशनला जाऊन पारनार खेड्याला जाऊन उतरतात, वरोडला उतरायच्या ऐवजी झोपेतच राहतात काही माणसं. बसताना जरा व्यवस्थित बसा, व्हिडिओ शूटिंग चालू असते, खाली पाय सोडून बसावं, चांगलं दिसावं, तुम्ही चांगले दिसले पाहिजे. व्हिडिओ काढला जातो आहे तर तुम्ही नंतर 5 वर्षांनी तुम्हाला दाखवणार आहेत, बाबा बघा फोटो काढून बघणार आहेत बाबा सगळं. आणि जो जो विचित्र बसलेला असेल ना त्याला दाखवतील, बघ तो असा बसला होता माकडासारखा. कसं बसलं पाहिजे कथेमध्ये? चांगलं बसता आलं पाहिजे. नाही ज्याला चांगलं बसता येत ना त्याने बाजूला जाऊन झोपावं सरळ. बघू का एक पाय वर करायचा. आता काय सांगावं, बोलणं पण नाही मला तुझं. आणि म्हणून त्या मुचकुंदाने वर मागून घेतला होता. काय वर मागितला होता? झोपेचा वर मागितला होता. आणि असा झोपेचा वर मागितला होता की मला झोपेतून कोणी उठवूच नाही, आणि जो मला झोपेतून उठवेल आणि झोपेतून उठल्याबरोबर माझे डोळे उघडतात जो दिसेल तो जळून खाक झाला पाहिजे, संपला पाहिजे. देवता म्हणाले तथास्तु, वर दिला त्याला. मग आपल्या नगरीतला कोणी माणूस मी झोपेतून उठल्याबरोबर कुणाला पाहिलं तर घरातलीच माणसं जळून जातील, मरून जातील. म्हणून हा मुचकुंद राजा डोंगरामध्ये एका गुहेमध्ये येऊन झोपायचा. असा झोपलेला असताना भगवान परमात्मा जेव्हा कालयवन मागे लागले, कालयवन मागे लागला आणि भगवंत पळत असताना भगवंताने विचार केला योग्य वेळ आहे. आणि म्हणून भगवंत पळाले आणि त्या गुहेमध्ये घुसले. गुहेमध्ये घुसल्यानंतर गंमत काय झाली? हा बरंच लांब होता ना. भगवंत घुसले मध्ये आणि आपला जो पिवळा शालू पितांबर होता तो असा पितांबर त्याच्या अंगावर हळूच एकदम माणूस टाकून दिला. तो झोपलेला होता. भगवंत बाजूला थांबलेले आहेत, बाजूला. बराच वेळ झाला आणि बऱ्याच वेळानंतर कालयवन आला, थापा टाकत आला. बरं झालं आता इथून या गुहेतून कुठंच असेल म्हणले कृष्णा, आता तुला मी मारल्याशिवाय राहणार नाही. हा मध्ये गेला, कालयवन मध्ये गेला तर एका पाषाणावर अंगावर पांघरून घेऊन कोण झोपलेला होतं? मुचकुंद झोपलेला होता. भगवंतांनी काय केलं? आपलं वस्त्र त्याच्या अंगावर टाकलं. कालयवनाला असं वाटलं की अरे हाच कृष्ण आहे, आणि म्हणून त्याने जोरात लाथ मारली. आणि लाथ मारल्याबरोबर मुचकुंद उठला आणि उठल्याबरोबर डोळे उघडून पाहिले तर कालयवन दिसला. कालयवन जळून खाक झाला. आणि मग त्याचं जळणं पूर्ण संपल्यानंतर शांत झाल्यानंतर त्याने बघितलं माझ्या अंगावर पितांबर. तेवढ्यामध्ये हातामध्ये वासरी घेतलेला भगवान कृष्ण परमात्मा, हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलेला, हसत मुखाने भगवंत त्याच्या पुढे उभे राहिले. आनंदित झाला, प्रणाम केला. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादयित्वा ममीशमित्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रिय प्रियार्याः हसिदेव सोढं. पिता ज्याप्रमाणे आपल्या पुत्रावर, आई आपल्या मुलावर, भाऊ आपल्या भावावर, बहीण आपल्या भावावर, पती आपल्या पत्नीवर जे प्रेम करतो त्याच प्रेमाची मला अपेक्षा आहे, असं म्हणून मुचकुंद राजा भगवंताला शरण आला. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला.
आणि मुचकुंदाला ज्ञान भगवंत त्या ठिकाणी देत आहे. असा हा भगवान कृष्ण परमात्मा काल यवनाला मारल्यानंतर भगवंतांनी पुन्हा विचार केला की आता जरासंधाला आपल्या हातून मारणं योग्य नाही आणि पुन्हा पुन्हा हा जरासंध आपल्यावर स्वारी करतोय आणि माझ्यामुळे गोकुळातल्या सगळ्या मुलांना त्रास होतोय, सवंगड्यांना त्रास होतो नव्हे, गोकुळ नगरीला त्रास होतोय, गो हत्या त्याच्याकडून घडते आहे. आणि म्हणून भगवंतांनी विचार केला की आपण आता गोकुळातून थोडस वेगळं झालं पाहिजे. असा विचार करत असताना नंद बाबा म्हणाले, कान्हा आता तुझ्या मागं खूप लोक त्रास देत आहेत, तू असं कर ना, 2 अक्षर शिकला पाहिजेस, तू शाळेत जा बरं. आता मग भगवंताला आणि बलराम दादाला शाळेत जाण्याचं ठरवलं. गुरुजींच्याकडे गुरुजींच्या आश्रमामध्ये जायचं ठरवलेलं आहे. मंडळी, जीवनामध्ये गुरु प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. गुरु बिना ज्ञान नाही, गुरु बिना उद्धार नाही. आणि मग गुरु हा माझ्या जीवनातला, आपल्या सर्वांच्या जीवनातला महत्वाचा, अतिशय महत्वाचा मैलाचा दगड आहे. तो गुरु आमच्या जीवनामध्ये जर नसेल तर आमचं जीवन व्यर्थ आहे. आणि म्हणून जीवनामध्ये संतांनी सुद्धा सांगितलं, सद्गुरु वांचोनी सापडी नसो, सद्गुरु वांचोनी सापडी नसो, सद्गुरु वांचोनी सापडी नसो. धरावे ते पाया आले आले, धरावे ते पाया आले आले, अपुनासाठी करीती लता, अपुनासाठी करीती लता. ज्यांनी गुरु केला नसेल त्यांच्यासाठी सांगतो. बहुतेक मला असं वाटतं सगळ्यांनी गुरु केले असतील, नसतील त्यांनी करून घ्या. वैरागी बाबा आलेले आहेत. गुरु बिना उद्धार नाही, गुरु शिवाय उद्धार नाही.
आमच्या सगळ्या अवतारांच्याकडे बघा. चक्रपाणी महाराजांनी श्री दत्तात्रय प्रभूंना गुरु दिलाय. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गोविंद प्रभू बाबांना गुरु केलाय. श्री कृष्ण महाराजांनी सांदीपणी ऋषींच्या आश्रमात गेल्यानंतर ज्ञान घेतलेलं आहे. नंद बाबा आणि यशोदा मैयांनी सांगितला, लाला आता तू काय कर, शाळेत जा. आणि काय सांगावं, नंद बाबांनी लालाला, कन्हैयाला आणि बलराम दादा दोघांना सुद्धा सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये नेऊन घातलं. शाळेत मुलं जाताना रडतात ना, खूप हट्ट करतात. कधी कधी आईलाच बसावं लागतं अंगणवाडीमध्ये त्याच्यासोबत. मुलं रडतात. भगवान कृष्ण परमात्मा इथं मात्र उलट झालं. लाला शाळेत निघाला, वळकटी घेतलेली आहे, गोंगली घेतलेली आहे, चादर घेतलेली आहे, सगळं साहित्य घेतले, ताट घेतले, वाटी घेतलेली आहे, सगळं सामान घेऊन लाला निघाला. यशोदा मैया, लाला छान राहायचं ना तिथं, गुरुजींचं काम ऐकायचं, गुरुजींची सेवा करायची. आताचे शिष्य आणि आताच्या गुरूंमध्ये खूप मोठा फरक आहे की नाही? आताचे शिष्य लय हुशार. गुरुजींच्या जवळ जर मोठा विडा आलेला असला, मोठा आंबा, चांगला शेर, सगळं काही जर आलेलं असलं ना, वाकून पुन्हा पुन्हा दंड करतील, बाबा दंड, बाबा दंड. आणि जर म्हटले बाबा थोडासा आंबा खा, लगेच म्हणतील बाबा तुमची आज्ञा कशी मोडू, आज्ञा कशी मोडू. आणि बाबांनी जर सांगितलं ना की हे एवढं अंगण थोडंसं झाडायचं आहे आणि बाजूला ते लाकडं पडले, ते बाजूला तिकडं उचलून टाकायचं, ते म्हणतील बाबा तुमचे पाय कधी सोडू. आणि म्हणून गुरु कसा असला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. बहु गुरुवर संती शिष्य विद्यापहारका, विरला गुरुवा संती शिष्य चित्तापहारका. शिष्याकडून दक्षिणा उपटणारे गुरु पुष्कळ भेटतील तुम्हाला, पण शिष्याचं चित्त हरणा करणारे गुरु खूप थोडे भेटतील. गुरु बिना नाही उद्धार, गुरु बिना, गुरुचे अनेक भजन, अनेक आपल्याला उदाहरण देता येतील. गुरु शिवाय आमच्या जीवनामध्ये नाही लग्न लावायचं आपल्याला, तुमच्यासाठी लग्न लावतो.
अर्थ काय? अज्ञानं तिमिरंधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. जो अज्ञान अंधकारातून काढतो, ज्ञानाचा उजेड लावतो, तो माझा गुरु आहे. कानात फुका मारून गेला आणि पुन्हा दिवस कधीच भेटला नाही तो गुरु नाही, जो तुम्हाला ज्ञान सांगतो. ज्याच्याकडून तुम्ही जे गुण घेतले, आमच्या देवाने गुरुची व्याख्या करताना खूप सुंदर केली. स्वामी म्हणाले भाजी गुरु मानावा. पायाव भाजी मिसायचं ज्ञान ज्या सासूबाईनं सांगितलं तिला पण गुरु माना, तिला सुद्धा गुरु मानलं पाहिजे. पुरुष मंडळी, तुम्हाला सांगू का, ज्या माणसाने तुमच्याकडून 10 रुपये घेतले आणि सांगितले संध्याकाळी देतो, दुपारी घेतले 1 वाजता आणि संध्याकाळी देतो म्हटलं 10 रुपये, त्या काही संध्याकाळी दिले नाही, त्याला मागायला जातो, काय म्हणतो सकाळी देतो. सकाळी मागायला गेले इथं म्हणतो थांब ना थोडस 12 वाजता देतो. पुन्हा 12 वाजता मागायला गेले, तो म्हणतो बस का आता 10 रुपयावर गेला का तू, मी काय 10 रुपये घेऊन तुझे पळून चाललो का. त्याला सुद्धा तुम्ही गुरुच माना, कारण त्यांनी तुम्हाला शिकवलं की पैसे देत जाऊ नका बंद्याला, तो पण तुमचा गुरुच आहे. आणि म्हणून जीवनामध्ये पावला पावलावर गुरु भेटतात. आमचे स्वामी म्हणतात ज्यांच्याकडून तुम्ही जो गुण घेतला त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही गुरु मानलं पाहिजे. आमचे श्री दत्तात्रय प्रभू महाराज दत्तात्रय प्रभू महाराजांनी 24 गुरु केलेले, 24 गुरु. आकाशाला गुरु केलं त्यांनी पाण्याला गुरु केलं, झाडाला गुरु केलं, सापाला गुरु केलं, कबुतराला गुरु केलं. एक गुण घेण्यासारखं. प्रत्येकाकडून शिकण्यासारखं असं बरंच काही आहे. आणि म्हणून जीवनामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आपल्या अवतार कार्यामध्ये 64 दिवस सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये राहतात. या 64 दिवसामध्ये 64 कलांचं ज्ञान भगवंतांनी सांदीपनी ऋषींनाच दिलं, कारण त्यांच्याकडे ते ज्ञान अपूर्ण होतं, ते भगवंतांनी पूर्ण करून दिलं. शिष्यत्व पत्करलं त्या ठिकाणी, शिष्य झाले, ते गुरु झाले. कशासाठी? आपल्या मुलांना संस्कार देण्यासाठी. आधी आपण ते संस्कार आपल्या जीवनात आणणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला 10वी पर्यंत सगळा अभ्यास तुमचा झालेला आहे, तुम्ही का टाकता मुलांना शाळेत? तुम्ही शिकवताय ना, तुम्हाला शिकता येतं ना, तुम्हाला वाचता येतं, तुम्ही तुमच्या मुलांना घरी का नाही शिकवत, शाळेत का टाकतात? याचं कारण आपल्यामध्ये ती नम्रता ती मुलांच्या मध्ये आली पाहिजे. ज्ञानाचं लक्षण आहे. काय लक्षण आहे? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवे असते सुनिश्चैव स्वभागे च पंडिता समदर्शन. ज्ञानाचं लक्षण ते आहे. आणि ज्ञान जे आहे ना, ज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्ञानाशिवाय ज्ञानमोचक, जसं बाबांनी सांगितलं सकाळी दास्यमोचक, तसं ज्ञान आणि प्रेम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्ञानमोचक आणि दास्यमोचक या दोन एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ज्ञानाशिवाय वैराग्य करता येणार नाही आणि वैराग्याशिवाय ज्ञानाला अलंकारित म्हणता येणार नाही. म्हणून दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान कृष्ण परमात्मा शिकत असताना गुरुजींची अत्यंत नम्रतेने सेवा करतात. सेवाभाव शिकायचा आहे, कृष्णाकडून शिका. नम्रता शिकायची, कृष्णाकडून शिका. तुम्हाला त्याच्या अंगी असलेले जे गुण आहेत, त्या गुण आमच्या अंगी येण्यासाठी आम्हाला तो कृष्ण समजणं गरजेचं आहे, तो अभ्यासणं गरजेचं आहे. गुरुजींनी आज्ञा केली, कृष्णा अरे जरा
स्वयंपाकासाठी लाकडं संपली. हो ना गुरुजी, मी जातो. कोणाला सोबत नेतो? सगळ्यांच्याकडे बघितलं. बलराम दादाने सुदामाकडे याला पाठवा गुरुजी म्हणले, सुदामाला सोबत घेऊन जा. आणि मग सुदामा आणि कृष्ण मित्र जवळ झालेले ते एकमेकाचे. कृष्ण भगवान आणि सुदामा दोघंही लाकडं आणायला जातात. रस्त्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा सुदामाला विचारतात, सुदामा तू काय करतो? तू लाकडं गोळा करतो का मी लाकडं गोळा करू? तू लाकडं गोळा केले तर मी डोक्यावर घेऊन जाईल, आणि मी जर गोळा केले तर तू डोक्यावर घेऊन जायचे. सुदामाला वाटलं एवढं वजन कुठे घेऊन जाणार आपण? सुदामा म्हटलं, मी लाकडं गोळा करतो, तू घेऊन जा. मंडळी, प्रेम कसं असावं सुदामाकडून शिकावं. आणि म्हणून सगळीकडे लाकडं गोळा करण्यासाठी कृष्ण आणि भगवान सुदामा निघालेले. भगवंताने असा रस्ता काढला की ज्या रस्त्याला लाकडच भेटणार नाही, अशा रस्त्याला भगवंत घेऊन जातात. एवढी लाकडं मिळाली. कृष्ण भगवान परमात्मा आश्रमामध्ये लाकडं घेऊन आले. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं. तिसऱ्या दिवशी पुन्हा गुरुजींनी सांगितलं, कृष्णा जा बरं, तू आज एकटाच लाकडं आणायला जा बरं. सुदामा इकडे अंगण झाडून काढेन, देवपूजेची तयारी करेन, आणि बलराम जो आहे तो काय करेन, तो म्हणले पूजेसाठी फुलं वगैरे घेऊन येईल, थोडंसं गोरस घेऊन येईल, म्हणजे दूध घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही सगळी कामं करा. कृष्ण परमात्मा लाकडं आणण्यासाठी गेलेला आहे. इकडे काय झालं, तेव्हा दुपारचे 4 वाजलेले आहेत. आणि अशा 4 वाजता एक संन्यासी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भिक्षा मागण्यासाठी आला. ओम भगवती भिक्षां देहि. भिक्षा मागण्यासाठी आला. दुपारची वेळ, जेवण तर घरात शिल्लक नाही, स्वयंपाक झालेला नाही, आता करावं काय? तो दारात उभा राहिलेला भिकारी म्हणाला, अहो आम्हाला वाढा. सांदीपनी ऋषींची पत्नी मी बघितलं, घरामध्ये चणे आहे. काय आहे? चणे. चणे समजतात ना तुम्हाला? चणे म्हणजे फुटाणे आहेत. पण यांना, या भिकाऱ्याला, या संन्याशाला जर आपण देऊन टाकले तर कृष्णाला काय देणार आपण? तो भुकेला होऊन येईल, त्याला भूक लागेल, त्याला ऐन वेळेला काय देणार खायला? म्हणून सांदीपनी ऋषींची पत्नी म्हणाली, आमच्या घरी आता काहीच नाही. दारात आलेला संन्यासी पंडित होता, विद्वान होता, त्याला संपूर्ण दिसत असे. आणि म्हणून त्यांनी डोळे बंद केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये चणे आहेत, फुटाणे आहेत. चणे आहेत, फुटाणे आहेत, पण यांनी मला वाढलं नाही. संन्यासी बाहेर निघाला. पण निघता एक शाप घेऊन गेला. हे चणे जो खाईल तो जीवनभर दरिद्री राहील. हे ऐकलं सुदाम्यानं ऐकलं. आणि सुदामा म्हणाला, कृष्ण गेलाय लाकडं आणण्यासाठी, मी जाऊ का त्याला मदत करायला? तेवढ्यात गुरुमाता म्हणाली, अरे संध्याकाळची वेळ आहे, कृष्ण बऱ्याच वेळचा झाला, भूक लागली असेल त्याला, हे चणे आहेत ना, हे चणे घेऊन जा. वर काय लिहिला होता? जो हे चणे खाईल तो दरिद्री होऊन जाईल. सुदाम्यानं विचार केला की जर हे चणे कृष्णाने खाल्ले तर कृष्ण दरिद्री म्हणून जाईल. म्हणून सुदाम्याने ते सगळे चणे खाऊन घेतले होते. 64 दिवस झाले आणि 64 दिवसानंतर निघण्याची वेळ झाली. निघण्याची वेळ झाल्यानंतर सांदीपनी ऋषींना कृष्णाने प्रणाम केला, गुरुजी मी जातो, माझ्याकडून गुरुदक्षिणेच्या रूपाने काहीतरी तुम्ही घेतलं पाहिजे. ज्यांच्याकडून मी ज्ञान घेतलं, ज्यांच्याकडून मी शास्त्र ऐकलं, त्यांना काहीतरी मी गुरुदक्षिणेच्या रूपाने दिलं पाहिजे. सांदीपनी ऋषी म्हणाले, बाळा मी काही मागण्याच्या अपेक्षेनं तुला ज्ञान दिलेलंच नाहीये, आणि जर मागण्याच्या अपेक्षेनं तुला जर मी ज्ञान दिलं असेल तर माझी विद्या संपून जाईल. आपली भारतीय संस्कृती अशी नाहीये, शास्त्र विकल्या जात नाही, त्याचं मोल केलं जाऊ शकत नाही. नाही गुरुजी मी
मी विद्यार्थी आहे तुमचा, मला काहीतरी मागा. तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीकडे बघितलं आणि पत्नीकडे बघितल्यानंतर पत्नीनं सांगितलं, आपल्याला एकुलता एक मुलगा होता आणि तो समुद्रावर आंघोळ करायला गेला आणि आंघोळ करता करता तो समुद्रात बुडून मेला. नेमका कुठं गेला आपल्याला माहित नाही. तो समुद्रातून बाहेरच आला नाही. आम्ही कृष्णाचा पराक्रम ऐकलेला आहे, कारण त्याने करंगावर गोवर्धन पर्वत उचललेला आहे, त्याने कालिया नाग मर्दिलेला आहे, अगासूर, बकासूर, शक्तासूर अनेक राक्षसांना मारलेलं आहे. कृष्णाला सांगा ना तेवढं आमच्या बाळाला आणून दे. आणि मग सांदीपनी ऋषीने सांगितलं की बाळा, माझा एक मुलगा होता, समुद्रावर आंघोळ करायला गेला, परत आलाच नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा समुद्रावर गेले. समुद्राकडे लक्षात आलं की समुद्राला लक्षात आलं की कृष्ण परमात्मा मला भेटायला येतात, माझ्याकडे येतात. समुद्र इतका आनंदित झाला, आनंदाने तो हुसळ्या मारायला लागला, इतक्या आनंदाने त्याच्या लाटा हुसळायला लागल्या. आजही तुम्ही समुद्रावर जा, आजही समुद्राच्या लाटा हुसळत असतात. कृष्णाची तो वाट. समुद्राने कृष्णाची आरती केली आणि आरती केल्यानंतर भगवंत म्हणाले, मला आरती नको आहे, माझ्या गुरुचा मुलगा इथे स्नान करायला आलेला होता, कुठे गेला? तेव्हा समुद्रानं सांगितलं, माझ्या पाण्याच्या बुडाशी शंखचूड नावाचा एक राक्षस राहतो, कदाचित त्यानं त्याला मारला असेल. भगवंत समुद्रामध्ये जातात. 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 250 किलोमीटर आत गेल्यानंतर पाण्यामध्ये तो शंखचूड नावाचा राक्षस झोपलेला आहे. भगवंताने त्याच्या मस्तकावर लात मारली, त्याला उठवलं, त्याला सांगितलं, माझ्या गुरुचा मुलगा इथं आला होता आंघोळीला, कुठे गेला, तू मारलास का? त्याने डोळे मिटले आणि सांगितलं, महाराज, कृष्ण महाराज, मी त्या सांदीपनी ऋषींच्या मुलाला मारलेला नाही, तो संयमनी नगरीमध्ये आहे. भगवान कृष्ण परमात्मा यमाच्या दरबारात जातात आणि यमाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर यमाने सांगितलं की कर्मधर्म संयोगाने हा मेलेला आहे, याला कोणी मारलेलं नाही, त्याचं आयुष्यच तेवढं होतं. भगवंताने त्याला सांगितलं, संयमनी नगरीतल्या यमाला सांगितलं की तो घे परत. भगवंताने सांदीपनी ऋषींच्या मुलाला जिवंत करून आणून दिलं. आणून दिल्यानंतर गुरुदक्षिणा दिली. हो, आणि गुरुदक्षिणा दिल्यानंतर तो बलराम दादा, कृष्ण परमात्मा आणि सुदामा तिघही बाहेर निघाले. तिघही नंदबाबांच्या या मुलांनी, सुपुत्रांनी, बलराम दादा आणि भगवान कृष्ण परमात्मा दोघं निघाले असताना सुदामाही निघाला आणि निघालेले असताना दरवाजावर आल्यानंतर सुदामानं विचारलं, कृष्णा, तू चाललास? पुन्हा कधी भेट होईल रे आपली? किती आनंदात दिवस गेले आपले. 64 दिवस भगवान परमात्मा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये राहतात. आणि सुदाम्याने विचारलं, कृष्णा, तू जाऊन काय करणार? सुदाम्यालाच भगवंताने विचारलं, काय करू, मला सांग बरं तू, मी काय केलं पाहिजे? तेव्हा सुदाम्यानं सांगितलं, कृष्णा, तू उन्मत्त झालेले जे राजे असतील ना, त्या राजांना सरळ कर आणि धर्माची स्थापना तू केली पाहिजेस. सुदामा म्हणाला कृष्णाला, मी काय काम करू? भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, सुदामा, तू या सर्व समाजाला संस्कार आणि संस्कृतीचं संवर्धन करण्याचं ज्ञान दानाचं काम तू केलं पाहिजे. यजन, यजन, अध्यापन, दान, प्रतीक सगळ्या प्रकारचं काम तुला करायचं आहे. या समाजाला संस्कारित करण्याचं काम ब्राह्मणांचं आहे. तू जा, तू या समाजाला संस्कार देण्याचं काम करत जा. दोघही 2 रस्त्याने गेले. पण जेव्हा भगवान परमात्मा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामधून परत आले तेव्हा जरा सध्या टपूनच आहे, भगवंताच्या मागे लागलाच म्हणतो. तेव्हा भगवंतांनी विचार केला की आता माझ्यामुळे गोकुळाला पुन्हा पुन्हा त्रास होण्याची आवश्यकता नाही, माझ्यामुळे त्रास होऊ नये. आणि म्हणून भगवंतांनी त्यावेळी विश्वकर्माला बोलवलं आणि सांगितलं की बाबा रे, माझ्यासाठी अशा प्रकारची नगरी बनवून दे. कशी नगरी? की ज्या ठिकाणी कोणीच येऊ शकणार नाही, अशा प्रकारची नगरी मला हवी आहे.
आणि म्हणून त्यावेळी समुद्रामध्ये सुंदर अशी सुवर्णाची नगरी बनवली गेली. जिकडून तिकडून समुद्र आणि या समुद्रामध्ये द्वारका नगरी बनवल्या गेलेली आहे. आणि नगरी बनवल्या गेल्यानंतर बलराम दादाचं शुभविवाह झालेला आहे. आणि शुभविवाह झाल्यानंतर आणि म्हणून बलराम दादाचा अवर्त नावाच्या नगरीचा एक राजा होता रेवती. त्या रेवतीशी बलराम दादाचं लग्न झालं. मोठ्या भावाचं लग्न केल्याशिवाय लहान भावाचं करता येईल का आपल्याला? नाही ना. आणि म्हणून बलराम दादाचं आधी लग्न झालं. लग्न झालं, रेवतीशी लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर बलराम दादा सुखाने संसार प्रपंच करू लागले, कारभार पाहू लागले. आणि नंतर भगवान कृष्ण परमात्मा आपल्या आईला म्हणू लागले, आई अगं सगळ्यांचे लग्न झाले, माझं लग्न कधी करते? खालच्या गलीतल्या मुलांचं लग्न झालं, वरच्या गलीतल्या मुलांचं लग्न झालं, माझं लग्न कधी करणार? भगवान कृष्ण परमात्मा म्हणाले लग्न करायचं. आई म्हणाली, यशोदा मैया म्हणाली, कोणासोबत लग्न करायचंय तुम्हाला? राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया करा दो मेरा राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया करा दो मेरा माझं लग्न कोणाशी करणार आहे? आणि तेवढ्यामध्ये इकडे काय घडलं महाराष्ट्रामध्ये लक्ष आहे ना तुमचं? सांगणारा सांगण्याच्या मनस्थितीमध्ये आणि ऐकणारा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसला की कथा रंगत नाही बघा. काल किती आनंद येत होता आपल्याला, आज तुम्ही अस्वस्थ दिसतायत मला.
तुमची हालचाल माझ्या मनाची हालचाल करते आहे. तुमचं इकडं तिकडं फिरणं मला बेचैन करत आहे. तसं आपला वेळ संपलाय मला वाटतं. 15 मिनिटं राहिले. इकडे महाराष्ट्रामध्ये काय करत होतं, कौंडण्यपूर नावाचं नगर आहे. मी झटपट सांगून मोकळा होतो. कौंडण्यपूर नावाचं नगर आहे आणि या नगरीमध्ये भीमक नावाचा राजा आहे. त्याची पत्नी आहे भीमकी आणि या भीमकीला एक मुलगी आहे सुंदर अशी रुक्मिणी. आणि या रुक्मिणीला 4 भाऊ आहेत. अतिशय शूर वीर असलेले हे सगळे बंधू. रुक्मिणी अत्यंत सर्वांची लाडकी आणि लाडकी असलेली ही रुक्मिणी. या रुक्मिणीला माफ करा 5 भाऊ आहेत आणि 5 भाऊ रुक्मरथ, रुक्मभाऊ, रुक्मेश आणि रुक्ममाई आणि रुक्मिणी असे 5 भाऊ या रुक्मिणीला आहेत. रुक्मिणी हा सगळ्यात मोठा भाऊ आहे आणि या मोठ्या भावानं आपल्या बहिणीला वर शोधण्यासाठी संपूर्ण देशामध्ये पर्यटन सुरुवात केलेली आहे. परिभ्रमण सुरू केलेलं आहे आणि असं परिभ्रमण करत असताना रुक्मिणीला वर शोधायचं आहे. ऐकताय ना तुम्ही? आता लक्ष देऊन ऐका. लग्न तरी ऐका फक्त. आता रुक्मिणीला वर शोधायचं आहे आणि म्हणून रुक्मिणी हा सगळीकडे परिभ्रमण करतोय. सगळ्या राजांना भेटतोय. माझ्या बहिणीला वर असा असला पाहिजे की तो शूर असला पाहिजे, समर्थ असला पाहिजे आणि म्हणून शोधत आहे. इकडे कौंडण्यपूर नगरीमध्ये भीमक राजा भीमकी विचारात पडलेले आहेत की हा मुलगा गेला 15 दिवस झाले अजून परत आला नाही. सोयरीक पाहण्यासाठी वर पाहण्यासाठी, तरुण पाहण्यासाठी, जावई पाहण्यासाठी गेलेले आहेत, अजून परत आले नाही. तेव्हा या भीमक राजाच्या नगरीमध्ये सुदेव नावाचा एक ब्राह्मण असतो. हा सुदेव नावाचा जो ब्राह्मण आहे हा अतिशय परिभ्रमण केलेला आहे. केल्याने देशाटन पंडित मैत्री समेत संचार. हा पंडित होता, विद्वान होता आणि अनेक ठिकाणी फिरून आलेला होता. अनेक राजे महाराजे याला माहिती होते आणि म्हणून त्याने भीमकाला सांगितलं की महाराज, माझं जर ऐकत असाल तर माझी एक विनंती आहे. गोष्ट कशी आहे, जेव्हा मुलीचं लग्न ठरत असतं ना तेव्हा मुलगी त्याच्यामध्ये सहभागी होत नाही, पण ती सहभागी नसली तरी तिचे कान मात्र सहभागी झालेले असतात. ती आई वडील कुणाशी आपलं लग्न ठरवत आहे ते मात्र ती काळजीनं ऐकत असते. तुम्ही तुमच्या मुलीची सोयरी करत असताना विचार केला असेल ना, तेव्हा मुलगी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होते. मुलगा शिकलेला असला पाहिजे. आजची पसंत कशी आहे, मुलगा शिकलेला असला पाहिजे, बरोबर. दुसरं, तो एकुलता एक असला पाहिजे. हा, त्या नवरदेवाला बहिणी नसल्या पाहिजे, त्या नवरदेवाला भाऊ पण नसला पाहिजे. हा नवे नाव सतत दिवा पाहिजे फक्त. एकुलता एक मुलगा पाहिजे, नोकरी पाहिजे, ती बी सरकारी नोकरी पाहिजे, परमनंट झालेला पाहिजे, हुशार पाहिजे, चांगला पाहिजे आणि आई बाबापासून दूर राहणारा पाहिजे. अशी पसंत आहे आज. रुक्मिणी ऐकते आहे की आता हा मला वर कसा शोधणार आहे. तेव्हा सुदेव नावाचा ब्राह्मण सांगतो की महाराज, मी अनेक देशाचे राजे सांगितलेले आहेत तुम्हाला. अनेक देशामध्ये मी पर्यटन केलेलं आहे, परिभ्रमण केलेलं आहे आणि अनेक देशामध्ये मी अनेक ठिकाणी परिभ्रमण केलेलं आहे. थांबा थोडंसं 2 मिनिटं, तिथेच बसा. मी इशारा करतो तुम्हाला, बसा तिथं बसा, बसा बसा जोडीनं. हा बसा. त्यांना वेळी घाई झाली बघा लग्नाची. आणि म्हणून रुक्मिणीला भीमक राजाला आणि भीमकीला सांगितलं की बाबा रे, ही जी रुक्मिणी आहे इतकी सुंदर आहे. या सुंदर असलेल्या रुक्मिणीला भगवान कृष्ण परमात्माच पती योग्य वाटतो. कारण याने अगदी बालवयातच तो निर्गुण निराकार असलेला परमात्मा आहे आणि त्याने
तुम्ही आरतीमध्ये म्हणतात ना, आरतीमध्ये म्हटलेलं ना, द्वादश अग्नी गिरीला तुम्ही गोवर्धना उचलीला, कंस चाणूर ठारची केला, ब्रह्मदीप शरण बाळ तुझला, श्रीकृष्ण प्रेम वाळू आरती तुझला. आणि मग जो महाभारतामध्ये अर्जुनाच्या पुढे उभा राहिला, द्रौपदीचे वस्त्र पुरवले, ज्याने करंगल गोवर्धन उचलला, ज्याने कालिया नाग मर्दन केला आणि पांडवांचं ज्याने रक्षण केलं, असा जो कृष्ण आहे, हा कृष्णच रुक्मिणीला योग्य वर आहे. या कृष्णाला तुम्ही रुक्मिणी दिली पाहिजे. आणि कृष्ण नाव ऐकल्याबरोबर आमच्या ब्रह्मविद्याशास्त्रात सांगितलंय, नामे वेद. नाम ऐकल्याबरोबर रुक्मिणीला वेद निर्माण झाला आणि तिने प्रतिज्ञा केली की बस मी लग्न करेन. तर कोणाशी करेन? कृष्ण महाराजांच्या सोबत लग्न करेन, अन्यथा मी लग्नच करणार नाही. आणि म्हणून आता कृष्णाला निरोप कसा द्यावा? महिला मंडळ, कृष्णाला आता निरोप कसा द्यावा? आणि म्हणून रुक्मिणीने काय केलं? एक पत्र लिहिलं, प्रेमपत्र लिहिलं. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? तुम्हाला माहित नाही वाटतं बायांना, आहे की नाही? प्रेमपत्र लिहिलं, लव्ह लेटर लिहिलं, लव्ह लेटर. असं सुंदर लिहिलं बघा त्या पत्रामध्ये. ऐकायचं का तुम्हाला ते पत्र काय लिहिलं ते? ऐकायचं? तुम्हाला काय वाटतं का दुसऱ्याचं पत्र ऐकायला? दुसऱ्याचं लव्ह लेटर ऐकायला? त्या पत्रामध्ये रुक्मिणीने लिहिलं की हे भगवान सुंदरा, हे निर्गुण निराकार परमेश्वरा, मी माझ्या आत्म्याने तुला वरलेलो आहे आणि तू जर ह्या आत्म्याचा स्वीकार केला नाही तर हा आत्मा तुझ्या विना जगू शकणार नाही. पाण्याविना मासळी कशी राहते, ती पाण्याशिवाय जगू शकत नाही, त्याप्रमाणे हे भगवंता मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. सुंदर असं प्रेमपत्र लिहिलं आणि त्या प्रेमपत्रामध्ये लिहिलं की हे भगवंता, तुम्ही जर आला नाही माझा स्वीकार करण्यासाठी तर सिंहाची शिकार लांडग्याला पळवून नेल्यासारखं होईल. मी लग्न करेन तर तुमच्याशीच करेन. किती सुंदर पत्र लिहिलं. या पत्रामध्ये तिने लिहिलं की मी अंबिकेच्या मंदिरामध्ये येईन दर्शनासाठी, तिथे तुम्ही यावं आणि तिथे मला तुम्ही उचलून घ्यावं आणि मग मी तुमच्या रथामध्ये येईन आणि मग आपण जाऊ. असं सुंदर पत्र लिहिलं. आणि हे पत्र घेऊन तो सुदामा, सुदेव नावाचा ब्राह्मण निघालेला आहे. सुदेव पती म्हणून श्रीकृष्णाला पती म्हणून श्रीकृष्णाला मानित से रुक्मिणी. आणि भजन करा. कृष्णाने रुक्मिणी
सुदैव नावाचा ब्राह्मण निघालेला आहे. रुक्मिणीचं प्रेमपत्र घेतलेलं आहे आणि सुदामा हा सुदैव नावाचा ब्राह्मण द्वारकेकडे चाललेला आहे. प्रेमपत्र हातामध्ये आहे आणि त्या प्रेमपत्रामध्ये लिहिलेलं आहे की मी दर्शनाला जाईल अंबिकेच्या ब्राह्मणाने काय नेलं होतं? लक्ष आहे ना तुमचं लक्ष आहे की नाही ते विचारण्यासाठी मी विचारतो. काय नेलं होतं? रुक्मिणीचं पत्र नेलेलं होतं सोबत. बलराम दादाच भेटले म्हणले ब्राह्मणा काय आणलं? नाही म्हणले हे प्रायव्हेट गोष्ट आहे म्हणले, तुमच्यासाठी नाही म्हणले, ही कृष्णासाठी आहे. आणि मग हे प्रेमपत्र भगवान कृष्णांच्या हाती दिलं. ज्यांनी फेटे बांधले त्यांनी आता बसून घ्यावं, नाहीतर बाकीची मंडळी जी फिरते बाबा आवरून देऊ का मग मी, चला येऊ द्या. आणि म्हणून पत्र भगवान कृष्णांना दिलं. भगवान लगेच एका मिनिटात संपून टाकलं होता. भगवान कृष्ण दिलं. कृष्ण महाराज आले. कृष्ण महाराज त्या ठिकाणी येऊन पोहोचले. रुक्मिणीने सांगितलं की मी अंबिकेच्या मंदिरात गेल्याशिवाय हळद लावणार नाही. इकडं रुक्मिणीनं काय केलं होतं? शिशुपालाला आपल्या बहिणीचा पती म्हणून ठरवून आणलेलं होतं, त्याच्याशी लग्न लावायचं होतं शिशुपाला सोबत. शिशुपाल आदल्या दिवशी संध्याकाळीच मुक्कामी आलेला होता. सकाळी लग्न होतं. आदल्या दिवशी संध्याकाळी हळद लावायची आहे. हळद लावण्याच्या वेळेला नवरदेव नवरीला हळद लावण्याची तुमच्याकडे लावतात ना? लावतात का? आमच्याकडे लावतात हळद म्हणा, तुमच्याकडे लावतात. मला वाटलं तुमच्याकडे काही वेगळं आहे काय? नाही, आमच्याकडे गुडघ्याला मार लागला तरी हळद लावतात. पण तुमच्याकडे अंगाला सगळे हळद का लावतात अगोदर ते मला अजूनही कळलं नाही. नवरदेवाला हळद लावतात आणि नवरीला पण हळद लावतात. कदाचित पुढे मार बसणारा लागू नये म्हणून कदाचित अगोदरच हळद लावून ठेवतात. हळद लावली. हळद लावल्यानंतर रुक्मिणी म्हणजे मी हळद लावणार नाही, मी अगोदर अंबिकेच्या मंदिरात जाईन, अंबिकेच्या देवीला हळद चढवीन, माझी साडी दाखवीन आणि मग मी हळद लावून घेईन. शिशुपाल म्हणाला अरे काही अघटित घडलं तर पंचायत होईल. म्हणले कसं काय? अरे जर समजा रुक्मिणीला कोणी पळवून नेलं तर? रुक्मिया म्हणाला अरे माझी बहीण आहे ती रुक्मिणी, रुक्मियाच्या बहिणीला कोण पळवून नेणार आहे? 5000 पोलीस सैनिक ठेवतो म्हणले तिथं रुक्मिणीचं संरक्षण करायला. आणि पोलिसांना सांगितलं बघा पावला पावलावर उभे राहा, रुक्मिणीच्या अंगाला धक्का लागणार नाही पाहिजे, रुक्मिणीला कोणी पळवून नाही नेलं पाहिजे, अशा पद्धतीने सगळेजण उभे राहा. पावला पावलावर 2-2 पावलावर सगळे उभे होते. किती पोलीस? 5000 एकट्या रुक्मिणीला सांभाळण्यासाठी. सगळे पोलीस उभे राहिले, सगळ्या सैनिक उभे राहिले, हातामध्ये तलवारी घेऊन बंदुका घेऊन सगळ्या उभे राहिलेले आहेत, बाण घेऊन उभे राहिलेले आहेत, तलवारी घेऊन उभे राहिलेले आहेत सैनिक. रुक्मिणी आली, ठरलेल्या नियोजित वेळेप्रमाणे आली, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तेवढ्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा असा सुंदर असा पांढरा शुभ्र घोडे असलेला तो रथ येऊन उभा राहिलेला आहे. भगवान कृष्ण परमात्मा आले बघा, घोडे आले, रथ आलेला आहे आणि रथ येऊन पोहोचलेला आहे. रथ पोहोचला आणि पोहोचल्यानंतर ते सैनिक जे होते ना रुक्मिणीचं संरक्षण करणारे ते बघू लागले त्या घोड्यांकडे. अरे बाप किती छान घोडा आहे बघा ना, त्याचे कान किती छान आहे, त्याची शेपूट किती छान आहे, तो रथ किती सुंदर आहे. आणि
त्याच्या हातामध्ये बाजूबंद किती छान आहे, टोप किती छान घातलेला आहे, बासरी किती सुंदर लावलेली आहे. बघा तो रथ येत आहे, तो कृष्ण बघा कसा आहे. तेवढ्यामध्ये रुक्मिणी अंबिकेच्या मंदिरातून बाहेर निघाली. हळूहळू हळूहळू हळू येऊन पोहोचली, रथाच्या जवळ आली. सैनिक बघतायत, बघा ना ती रुक्मिणी कशी चालली आहे, किती मंद पावलं चाललेली आहे. बघा ती रुक्मिणी हळूहळू रथाकडे चाललेली आहे. कृष्णाने हात दिला आणि रुक्मिणीला वर घेतलेला आहे. रुक्मिणी रथामध्ये बसली, कृष्ण मागे बसला. हातामध्ये रुक्मिणीला रथाचे लगाम धरलेला आहे, एका हातामध्ये चाबूक घेतलेला आहे. बघा ना ती रुक्मिणी कशी दिसते आहे. तो रथ बघा ना किती सुंदर आहे, आणि तो ध्वज किती छान आहे, आणि तो बघा किती सुंदर रथाचे चाक आहेत. बघा ना आता रुक्मिणी रथ हाकायला लागलेली आहे. कृष्ण परमात्मा बघा बसलेले आहे. रथ पळाला 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर दूर रथ गेल्यानंतर सैनिक एकमेकाला विचारायला लागले. सैनिक एकमेकाला विचारायला, आपण इथं कशाला होतो? म्हणे रुक्मिणीचा सांभाळ करायला. म्हणे रुक्मिणी तिथे गेली. मग काय 4-5 किलोमीटर गेल्यानंतर धावा धावा, पळा पळा, मारा मारा सुरू झाली, लढाई सुरू झाली. भगवंताने विचार केला की आपल्याच पत्नीचा भाऊ आहे, कसा मारावा. भगवंतांनी सगळ्यांना सोडून दिलं. भगवंत द्वारकेमध्ये जाऊन पोहोचले. पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी भीमक राजा गेला द्वारकेमध्ये. महाराज, माझ्या मनातच इच्छा होती तुम्हालाच द्यायची रुक्मिणी, पण आमच्या त्या मुलाने ऐकलं नाही. पण आमच्यामध्ये असा विवाह चालत नाही. तुम्हाला माझी विनंती आहे की वरुड नगरीमध्ये वैरागी बाबांचं भागवत आहे, त्या भागवतामध्ये तुम्ही चला, तुमचं लग्न आम्ही लावून देऊ. म्हणले ठीक आहे म्हणले. आणि मग भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी या दोघींचा शुभविवाह या ठिकाणी संपन्न होणार आहे. नवरदेव नवरीचं आगमन होत आहे. अक्षिदा वाटा सुरुवात करा. अक्षिदा वाटा. बोला बोला. आज मेरे शाम की शादी है, अरे हाँ, आज मेरे शाम की शादी है, आज मेरी शाम की शादी है. शाम की शादी है, शाम की शादी है, शाम की शादी है, शाम की शादी है, आज मेरी शाम की शादी है, आज मेरी शाम की शादी है. जैसे लड़का सारे भगवान की शादी है, आज मेरी शाम की शादी है, आज या ठिकाणी येऊन पोहोचलेले. अंतरपाठ करण्यासाठी एक उपकरण घ्या. दादा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कार्यकर्ते मंडळी, दोघांना लग्नावर तुमचे असं उभं करा. एका पुढे एक उभं करा. दोघांना हात जोडायला लावा. हातामध्ये हात द्या. सूचना नवरदेव नवरीला सूचना अशी आहे की शेवटचा मंगल अष्टक झाल्यानंतर नवरदेव नवरी कृष्ण आणि रुक्मिणी लक्ष द्या.
इकडे लक्ष द्या रुक्मिणी. मंगलाष्टक झाल्यानंतर आपल्या हाताचा हार आपल्याच गळ्यात घालून घ्यायचा आहे. कळलं ना? मंडळी आली श्री वराडी मंडळी. हुंडा पोचलं का? पोचले घालून लागले. या मंडळीसाठी जरा टाळ्या वाजवून अभिनंदन करा. छान, धन्यवाद. मग सगळ्यांना पोचल्या का? अक्षरा पोचल्या? शुभम भवतु सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान
या ठिकाणी गीत होणार आहे आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यायचा. सगळ्यांनी आपल्याला नाचायचंय छान पैकी सगळ्यांनी. या वरुड गावात काय वाजत गाजत, या वरुड नगरीत काय वाजत गाजत. आनंद घ्यायचा होता. तो आनंद आपला माफ करा काही आपल्याला घेता आला नाही. वेळ झालेला आहे मिरवणुकीचा. त्यामुळे आरती वगैरे आरती झाल्यानंतर या कार्यक्रमाची समारोप आरती सुरू. त्याच्यात टाकून द्यायचा. उपस्थितीबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. लग्नाची पंगत उद्या दुपारी 12 वाजता आहे. चला लवकर या पटकन फिरू नका अवघ्या काही वेळातच. तोपर्यंत आम्ही गाडी तयार करणार आहोत. उद्या अवश्य आवडेल नक्की बंद. इकडे ओवाळणी घाला तिकडे बाबांना मदत करा. जेवण केल्याशिवाय तुम्ही जाऊ नये. चालेल, बरोबर. या बाई, बाबांना दंडक करा. अशोक राजी दाखवे एक नंबर. चला जयपूर राजस्थान. मानाची मंडळी यावं. चला वर्षाताई तुम्ही चला नागपूर. चला चला इकडे चला. दंड करा फटाफट पुढे जा थांबू नका. दंड करा पुढे जा. आणि लग्नात तुम्ही आहेर करू शकता. लग्नात स्वइच्छेने आहेर करू शकता. चला दंड. मागो इथून काढ माझ्याजवळ. महिला मंडळी थोडं
चला बँडवाले किती तुला